चरण संताची अत्यंत कृपादाने कथेचा विस्तारो भावाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदां जड्डंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यामुरुं पुण्डरीकाय धातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्रीराधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभो, जय जय माखन चोर। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तीच वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला। ते बंद कर रे बाळा, हे पण बंद कर। सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी व्हावसी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देहुनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला अतिशय सोपा उपदेशपर प्रकरणातील अभंग सेवे करता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र गेवराई आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा शिवाजी दादांचा अभिष्ट चिंतन सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपाच्या पद्धतीने साजरा होत आहे। त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या छोट्याशा महाराजाकडे आलेली आहे। दादांच्या प्रेमामुळे आणि चाटे सरांच्या आग्रहामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्या निमित्तानं दोनही मृदंग वादक आणि सगळी गायनाचार्य महाराज मंडळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठाला सेवे करता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात। सांगतो तुम्हासी मोबाईल बंद ठेवा। पहिल्यांदा आपापले मोबाईल फ्लाईट मोड स्विच ऑफ किंवा सायलेंट करून ठेवा। ज्यांना ऑनलाईनच राहायचं असेल त्यांनी मंडपाच्या साईटला जाऊन राहा, इथं बसून काही फायदा नाही, बरोबर आहे। माझं लक्ष तुमच्याकडे जाईल, माझं मन विचलित होईल, त्याच्यापेक्षा तुम्ही बी स्थिर राहा आणि मलाही स्थिर राहू द्या। ज्यांना ज्यांना मोबाईल बघायचे असेल माझी परवानगी आहे, एवढा मंडप पलीकड मोकळा आहे, अजून 10-20 कमी झाले तर काही फरक पडणार नाही, बरोबर आहे। ज्यांना मोबाईल बघायचा असेल त्यांनी साईडला जाऊन बघा आणि ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी मंडपात बसा। विठाला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला। महाराज म्हणले मी तुम्हाला सांगतो, काय सांगतो तर तुम्ही विठ्ठलाला भजा, सोपं सोपं आहे। म्हणले नाही विठ्ठलाला भजलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल। वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे। भगवंताने नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे आणि या नरदेहात येऊन जर भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया। लोकाला पटलं, लोक म्हटले महाराज आम्ही देवाला भजू पण आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली की आम्ही देवदेव करायला मोकळे। महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल, करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी। आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये आपल्याला वाहून जावं लागेल। भवसिंधूचा पूर म्हणजे तुळशीराम महाराज जन्म मरणाचा पूर। किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं याला म्हणतात भवसिंधूचा पूर। पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते। पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं हे जर चालू असेल तर याला म्हणतात भवसिंधूचा पूर। याच्यात आपल्याला वाहून जावं लागेल आणि भरोवरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही। हा भरोवरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल। एका वाक्यात बोलतो ऐका, जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे।
संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही हा. जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे, आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याला परमार्थ म्हणतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ज्याला पूर्णत्व आहे तो परमार्थ आहे, आणि ज्याला अपूर्णता आहे तो संसार आहे. संसार पूर्ण होणारी वस्तू नाही. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, ऐकताय ना माया हो? आवाज येतो का महिला मंडळ? आवाज येतो? 1500 रुपये मिळून पण आवाज येईना. मग किती मिळाल्यावर आवाज येईल तुम्हाला? हां लक्ष द्या माझ्याकडे. आवाज येतो ना तुम्हाला? एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला, माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणले महाराज 3 पोरी दोघीचे लग्न झाले, एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय, बोला वाऱ्या कराय मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली ती. पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, आणि दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं तेवढं आपल्याला याच्यामध्ये गुंतत जावं लागेल. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही. अजिबात विक्षेप करू नका, लक्ष द्या. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही, आणि इथून पुढेही होणार नाही. मी छाती ठोकपणे सांगतो हा. एरवी साधू संत कुणाच्या श्रीमंतीची दखल न घेणारे आहेत, पण रावणाच्या श्रीमंतीची दखल घ्यावं लागली. एवढा श्रीमंत होता. बरं नुसता श्रीमंतच नव्हता, विद्वान पण होता. आपण जे तांडव स्तोत्र ऐकताना भगवान शंकराचं, त्याचा निर्माता रचेता रावण आहे. चांगल्या चांगल्याला ते उच्चारता सुद्धा येत नाही, एवढं अवघड आहे. जटाटवीटला ज्वाला प्रवाह पावितस्थले कलेवलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकाम. चांगल्या चांगल्याला उच्चारता सुद्धा येणार नाही, एवढं अवघड तांडव स्तोत्र. त्याचा निर्माता रचेता रावण आहे. म्हणजे श्रीमंतही होता आणि विद्वानही होता. बरं एवढं नाही, सामर्थ्य बी खूप होता रावणात. सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते, एवढी ताकद होती रावणामध्ये. ऐका बरं, परिवार बी लहान नव्हता. किती बायका होत्या रावणाला? 80,000. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या, दुसरी केल्यावर तर मडच न्यायचं काम आहे का नाही? 80,000 बायका. एवढा सामर्थ्यशाली रावण. त्याच्या संसारातल्या काही इच्छा होत्या. रावणाची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं, आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा सामर्थ्यशाली रावण आहे म्हणल्यावर त्याच्या प्रतिज्ञा बी तशा तगड्याच राहणार आहेत ना. मेला रावण, लक्ष द्या. पण ना आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणारे? बोला. महाराज ना कोणती इच्छा असं आहे ना, लक्ष द्या माझ्याकडे. बरं एकदा खुर्चीकडे बघा, बसले ते आता माझ्याकडे बघा. हां लक्ष द्या माझ्याकडे. इच्छाच येते पण विठाला विठाला असं आहे ना. इच्छा माणसाला जगू देत नाही, ऐकू बी देत नाही. हा, इच्छा माणसाला जगू देत नाही, आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. काही माणसं म्हणतात काही इच्छा राहिली नाही हो महाराज आता जीवनामध्ये, एकच इच्छा राहिली. कोणती? शांती मिळावी एवढी इच्छा आहे. काय म्हणतात माणसं? बोला. काय मिळावी? शांती मिळावी एवढी इच्छा आहे. असं आहे ना चाटे सर. शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. तुम्ही जाणकार लोक आहात, शहरातले आहात, तुम्हाला माझी भाषा कळेल आहे का नाही. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. इच्छेची आणि माणसाची युती आहे, जशी पावसाची महायुतरांची युती. रावणाची पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची, दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं, आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. एवढा सामर्थ्यशाली रावण आहे म्हणल्यावर त्याच्या प्रतिज्ञा बी तशा तगड्याच राहणार आहेत ना. मेला रावण, लक्ष द्या. पण ना आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, ना समुद्राचं पाणी गोड आहे, ना सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणारे? बोला. महाराज ना कोणती इच्छा असं आहे ना, लक्ष द्या माझ्याकडे. बरं एकदा खुर्चीकडे बघा, बसले ते आता माझ्याकडे बघा. हां लक्ष द्या माझ्याकडे. इच्छाच येते पण विठाला विठाला असं
असं आहे ना, इच्छा माणसाला जगू देत नाही, ऐकू बी देत नाही. हा, इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. काही माणसं म्हणतात काही इच्छा राहिली नाही हो महाराज आता जीवनामध्ये, एकच इच्छा राहिली. कोणती? शांती मिळावी एवढी इच्छा आहे. काय म्हणतात माणसं? बोला, काय मिळावी? शांती मिळावी एवढी इच्छा आहे. असं आहे ना चाटे सर, शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. तुम्ही जाणकार लोक आहात, शहरातले आहात, तुम्हाला माझी भाषा कळेल आहे की नाही. शांती मिळवण्याची इच्छा असेल तर इच्छेला शांत करणं पहिलं आव्हान आहे. लेकिन ये इच्छा बड़ी बेवफा होती है, पूरी होते ही बदल जाती है. एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा माणसाच्या समोर लगेच उभी राहत असते. इच्छेची आणि माणसाची युती आहे. जशी पावसाची महायुतरांची युती आहे ना, वाटीभर जरी पाऊस पडला तर दिवसभर लाईट नसते. हा, तशी इच्छेची आणि माणसाची युती आहे. इच्छा माणसाला जगू देत नाही आणि माणूस इच्छेला मरू देत नाही. कोवा दरिद्रो ही विशाल तृष्णा, ज्याची तहान संपत नाही तो दरिद्री आहे. विठाला महाराज म्हणजे लक्ष द्या बरं का माझ्याकडे. हा, इच्छा फार लक्ष द्या. जेवढी भरोवरी करत राहाल, एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा उभी राहत राहणार आहे. बरोबर. जेवढी बरोबरी केली तेवढं देवापासून दूर जावं लागेल आणि एक दिवस भव सिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. लोकाला पटलं. लोक म्हटले महाराज आम्ही देवाला भजू, पण देवाला भजायला काय लागतं? महाराज म्हणले काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंस करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बोला. हा, भाव बळे आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे. बोला, भाव बळे आकळे एरवी न आकळे, कर तळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त, ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जाकी रहे भावना जैसी, प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हूँ न साकार हूँ, भक्त की भावना से तदाकार हूँ. जसा भक्ताचा भाव असेल तसा मी त्याला भेटत राहतो. हे खोटं वाटू देऊ नका. मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आण घेऊन सांगतो. तुका म्हणे आण विठोबाची, यावी ना आसता अनेक पै साधन, वाहात सियान विठोबाची. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवा पासुनिया. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासुनिया. महाराज म्हणले याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वहावसी. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला तुकाराम महाराज अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. सांगतो या शब्दानं अभंगाला सुरुवात केलेली आहे. जगाच्या पाठीवर जर सांगणाऱ्यांचा विचार केला तर एवढे सांगणारे आहेत, ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहेत. पण सांगतात कोण, सांगतात काय, सांगतात कोणाला, सांगतात कशासाठी, या दोन चार गोष्टी फार महत्वाच्या असतात. सांगत असताना पहिली गोष्ट सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. सांगणाऱ्याचा अधिकार असला पाहिजे. अधिकाराशिवाय बोलू नये. हा, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का? बोला ना. तुला बायको टायमावच्या देणं आमच्यावर वजन टाकून फायदा आहे का? ज्याने त्याने आपलं टेस्टर घरीच लावून पाहायचं. आर्थिंग येते का, पिवळा लाईट का, फ्यूजच उडून जातो. बरोबर आहे ना. आपलं आपण तपासून घ्यायचं घरीच. बरोबर आहे. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. अधिकार तैसा दावियेला मार्ग, चालत आहे मग कळू येते. आता मी जर म्हणलं हा गेवराई तालुका उद्या बंद राहायला पाहिजे, ऐकाल का कोणी माझं? बोला ना. हो नाही काहीतरी बोला. मी जर म्हटलं हा गेवराई तालुका उद्या बंद राहायला पाहिजे, ऐकाल का कोणी माझं? नाही, नाही ऐकणार. आणि ऐकण्याचं काही कारण नाही. कीर्तन ऐकू, 10 मिनिटं शिल्लक करा, ऐकू आम्ही. बरोबर आहे. कीर्तन ऐकू, हे कशाला ऐकू? बरोबर आहे. पण मुंबईतून उद्या मुख्यमंत्र्याने सांगितलं महाराष्ट्र परवा बंद राहील. कोणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का? नाही का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी, भाई और बहनों तो मुझे आशीर्वाद दो. बरोबर आहे ना. त्याने दिल्लीत सांगितलं होतं मास्क लावा, आपण गल्लीत मास्क लावला. त्यांनी सांगितलं होतं पराती वाजवा, आपण फोडून टाकल्या. बरोबर आहे. पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे आणि जनतेने ते फॉलो करणं जनतेचं कर्तव्य आहे.
पंतप्रधान देशाचा राजा आहे, त्याला सांगण्याचा तो अधिकार आहे. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. लक्ष देऊ नाही का बरं का. बाप मुलाला म्हणतो बाळ्या बीडी पेटून आण. पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापा जो येईपर्यंत बिडी विझून जाते. बाप म्हणतो मूर्खा, तुला साधी जीवनात बिडी पेटू आणता आली नाही, मी गावगाव पेटवलं. बरोबर आहे ना. तुला जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील. पोरग म्हणतो मला चॅलेंज. आता जातो पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विझूच देत नाही. कळलं तुम्हाला. हा बरं, बिडी अशी इमानदार जाते, ती ओढल्याशिवाय पेटत नाही. मी काही ओढून नाही पाहिला, दुसऱ्याचं पाहिलेलं आहे. बिडीचा स्वभाव आहे, ती ओढल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी ओढायला सुरुवात केली. बापा जो येईपर्यंत तर अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी ओढत ओढत पोराला उपदेश करतो, बाळ्या बिडी ओढतो नालाय का, बिडी ओढणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. पोरगा ऐकणार हुशार असतं, म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही, आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकल का पोरग, बोला ऐकल का. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं. बरोबर आहे ना. नाही नाही नाही, त्यानं बिडी सिगारेट पासून दूर राहावं. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदन वर्तते. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा. अरे शिवाजी दादा सारख्यानं सप्ताह केला की याचा प्रभाव महाराष्ट्रभर पडत असतो महाराज. येत वडील जे जे कर. अरे मंत्री राहिलेला माणूस जर सप्ताह करत असेल तर आपण का करू नये. येत वडील जे जे करती. लक्षात ठेवा बरं का. मोठ्या माणसं हे बघा, घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असावा मग गाव चांगलं राहतं. मतदार संघाचा करता चांगला असावा म्हणून पैठणचं पाणी उजव्या कालव्यानं गेवराईत येतं. कळलं माझं बोलणं. बरोबर आहे. करता चांगला असावा. 500 वर्षाचा निर्णय लागून सुद्धा राम मंदिर तयार होतं महाराज. ही कर्त्याची भूमिका आहे. यथा राजा तथा प्रजा, यथा प्रजा तथा राजा नाही. विठाला करता माणूस चांगला पाहिजे. लक्षात ठेवा. अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. तुकाराम महाराजांचा अधिकार जर आपण पाहिला तर महाराज म्हणले वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इराणी व्हावा भार माथा. वेदाचा अर्थ आम्हाला विचारा, बाकीच्याने ओझे वाहण्याचं काम करायचं. किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. बरं महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही सांगता ते सांगणं अनुभवाचं आहे का. अनुभवाला फार किंमत आहे. किती अभंग पाठ केले याला किंमत नाही. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत नाही. किती अनुभवात आले आचरणात आले याला किंमत आहे. अनुभव फार महत्वाचा आहे. महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले ते मी तुम्हाला सांगतो. अनुभवे आले अंगाते या जगाते तोच, ते या जगाते तसे, ते या जगाते तसे. अनुभव आले अंगाते या जगाते तसे, ते या जगाते तसे, ते या जगाते तसे. तुका म्हणायचा कुणी सांगे मजा अनुभव आहे, मज अनुभव आहे, मज अनुभव आहे. तुका म्हणायचा कुणी सांगे मजा अनुभव आहे, अनुभव आहे, अनुभव आहे अंगे. वा वा वा. असे एका अर्थाचे दोन प्रमाण देण्यासाठी पण अनुभवच लागत असतो. हा टाळ्या वाजवा महाराजासाठी एकदा जोरदार. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. लक्ष देऊ नाही का बरं का. अनुभवा व्यतिरिक्त तुकाराम महाराजांनी या जगाला काही सांगितलंच नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी. बोला अनुभवावी. वाचावी का अनुभवावी. अनुभवावी. एका तरी ओवीचा अनुभव जीवनामध्ये आला पाहिजे बरं का. एका ओवीचा जरी अनुभव आला तर जीवनाचा बदल व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी.
एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. एकदा नारायण झालं ना पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत कीर्तन करायचं. आता कथा ऐकत आहात आपण, मग किती दिवस ऐकायची? सदा सेव्या श्रीमद भागवती कथा निगमकल्पतरोर गलितम फलम शुक मुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुर्हो रसिका भुवि भावुकाहा. मोह म्हणजे बारंबार पीत राहा. कथा मात्र एक जीवन. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत भागवत ऐकायचं असता. सनकादिकांचं जीवन फक्त कथा शिल्लक राहिलं होतं, बाकी काही नाही महाराजा. म्हणून तोपर्यंत ऐकत राहायचं. एका तरी ओवीचा अनुभव जीवनामध्ये महत्वाचा आहे. कारण काय करते ज्ञानेश्वरी? ज्ञान होय मुढा आती मूर्ख त्या दगडा. बरोबर आहे. दगडाला सुद्धा मूर्खाला सुद्धा ज्ञानी बनवण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आहे. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीची ताकद काय हे जाणून घ्यायचं असेल तर गडाच्या महंताकडे पहा. तुम्हाला ज्ञानेश्वरीची ताकद कळल्याशिवाय राहणार नाही. काय ताकद आहे ज्ञानेश्वरीमध्ये हे कळतं आपल्याला. सांगतात मी बोलत असताना मला म्हटले अरे मी ज्ञानेश्वरी एवढं कुणालाच मानत नाही. विठाला विठाला अनुभव पाहिजे ना. अनुभवा व्यतिरिक्त महाराज काही बोलत नाही. सांगणं अधिकाराचा आहे, सांगणं अनुभवाचा आहे. एवढं असून चालत नाही. सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणीही कोणाचं ऐकावं. कदाचित लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने छोट्याचं ऐकलं पाहिजे. आता मी बऱ्याच लोकांपेक्षा वयानं लहान आहे. काय म्हणत असतील एवढा मोठा सप्तान ह्या एवढूशा पोराला चाटे सरांनी कशाला धरून आणावं? बरोबर आहे ना. कारण बऱ्याच लोकांपेक्षा मी वयानं लहान आहे. पण मी वयानं जरी लहान असेल आणि तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाची जोड माझ्या वयाशी करणं चुकीचं आहे. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जर जोडत असाल साठे सर तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितलेली आहे. आपल्याला 80व्या वर्षी कळना. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. संभाजी राजानं संस्कृत मधला बुधभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची शपथ वयाच्या 16व्या वर्षीच घेतली. महाराज कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य मिळालं असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. ऐका, पण त्यांनी शपथ जी घेतली ती वयाच्या 16व्या वर्षी घेतली होती. वयाचा आणि ज्ञानाचा संबंध नसतो बरं का. वयाच्या प्रबोधे विचारजा नाही, समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात बरं का. मूर्खस्य गात्रानी वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत नाही. आणि अवयवाचा ज्ञानाचा संबंध नाही. काही माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा तीळ मात्र संबंध नाही. काही माणसं म्हणतात आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही उन्हाळे पाहिले, आम्ही यंदा उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही? मग काय चिप्रोडी मिळवतोय आपण? बरोबर आहे. अवयवाचा आणि पांढरे केस होण्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे? आता लहान लहान लेकराचे केस बी पांढरे व्हायला लागले, मग त्याचा ज्ञान आहे का असं समजायचं का त्याला? काय नाही महाराज, अवयवाचा ज्ञानाचा संबंध नाही. बोलत चला, असं फ्रेंडली बोला म्हणजे मला कळेल. आता ही मिशी आली आपल्याला, याला काय आपण पाणी दिलं का, खत घातलं का, फवारणी केली? बोला ना, बोला 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 बोला. नाही, वय झालं आले. इच्छा नसती तरी येणारच होती आणि इच्छा असती तरी येणारच होती. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली असं आहे का? मांजरीला बी मिशी आहे. आकलीचा आणि मिशीचा संबंध काय? विठाला विठाला अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. लक्ष देऊन ऐका. लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकावं. साठे सर, मोठ्यानी छोट्याचं ऐकलं नाही की बंड होत असतो. अरे कुठेतरी थांबलो पाहिजे. विठाला 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 विठाला. कधी कधी मोठ्याने छोट्याचं
ऐकलं पाहिजे, बरोबर आहे ना. वयात ज्ञानाचं सांगत असेल तर तिथं वयाला जोड नाही महाराज, आहे का. हिताचं सांगत असेल तर लहान लेकराचं सुद्धा ऐकावं. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं सुद्धा ऐकलं पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं पण ऐकलं पाहिजे. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी, रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले महादेवराव, की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडं ना, आणि तुमचं मडं कधी बी शेतातच गाडलेलं आहे, पण माझ्या येडीचं ऐका, येडीचं आणि ईडीचं ऐकावं लागतं. अलर्ट आहेत ना तुम्ही. माझ्या येडीचं ऐका. मरमर मेले तरी वाटी झाल्यावर बरोबर 2 होणार. तुम्ही काम करून मेले तरी तुम्हाला गुंठाभर वाढून मिळणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडं बघा आणि तुम्हाला सांगते, हा नुसतं म्हणलं तरी किती खुल्ल्यात बिचाऱ्या बघा. त्या चाटे सरला म्हणतील हाच महाराज 2-3 वर्ष आणा, मग तरी यायच्यात बदल होईल. हा बरोबर आहे ना. तुम्हाला सांगते वेगळं नाही का. बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं, बरोबर ना. नाही असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही महादेवराव. विठाला बायको जर नवऱ्याला सांगत असेल, असं जर सांगत असेल तर हे ऐकलं नाही पाहिजे. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, अहो या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं हसतं खेळतं घर आपलं रस्त्यावर यायला लागलं, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. हे हिताचं आहे. ज्या बापानं आपल्या लेकीला तळ हाताच्या फोडासारखा 18 वर्ष जपलं, ऐपत नसताना 10 लाख हुंडा द्यायला नाही म्हटला नाही तो. त्याच्यासाठी बाप दाद्याची एकरभर जमीन विकली, बँडवाल्याच्या, मंडपवाल्याच्या, आचार्याच्या, सोनाराच्या, सावकाराच्या पाया पडला आणि त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली केला. कशासाठी? दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी नाही, 5 लिटर रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटून घेण्यासाठी नाही, विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी नाही हो. त्याने एवढी तयारी करून त्याची मुलगी तुमच्या हवाली केली. कशामुळं माहिती आहे? माझा जावई माझ्यापेक्षा माझ्या पोरीला सुखात सांभाळे, याच्यासाठी तो नाराज नाही करत हो. जावयाने काही बी मागू द्या हो, बाप नाही म्हणत नाही पोरीचा. का माहिती आहे? प्रेम आहे म्हणून नाही, पोरीला त्रास होऊ नये म्हणून. विठाला विठाला गरीबातला गरीब बाप असू द्या, त्याची पोरगी त्याला राजकुमारीपेक्षा कमी नसते महाराज, एवढं लक्षात ठेवा बरं का. मग बायको जर हे तळमळीनं सांगत असेल तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे ना. हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. हे हिताच आहे. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, आपने पल्लो का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. नशा करायची तर हरिनामाची करा. मी काल सकाळी पुण्यावरून निघालो. रात्रीचं कीर्तन माझं होतं अहमदपूरच्या जवळ घोटका गाव आहे. आता मी इथे आणि उद्या माझं नागपूरच्या जवळ पाटण सांगवीला कीर्तन आहे आणि परवा पुन्हा पुण्याच्या जवळ कीर्तन आहे. हे एवढं पळणं सोपं आहे का? बोला, हे पळणं सोपं आहे का? नाही. पण ही नशा आहे. तुम्ही हरिनामाची नशा केली ना, तुम्हाला दुसरी नशा करायची गरज पडत नाही. लक्षात ठेवा बरं का. आणि एक बोलू तुम्हाला, पैसा नाही म्हणून शाळा सोडणारी मिळतील, पैसा नाही म्हणून दारू सोडणारे भेटत नाही. पैसा नाही म्हणून सप्त्याला वर्गणी न देणारे मिळतील, पैसा नाही म्हणून गुटखा बंद करणारी नाही मिळणार. ही शोकांतिका आहे आज. म्हणून माझी विनंती आहे, जेवढे संसार दुष्काळानं उद्ध्वस्त नाही केले, याच्यापेक्षा जास्त संसार दारूनं उद्ध्वस्त केले. सुनो बाबा दुनिया में मौज बुरी, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है, फिर आवे फेरी है, फिर आए फेरी है, फिर आवे फेरी है, सुनो बाबा, सुनो बाबा दुनिया में
बुरी सुनो बाबा दुनिया में मौज बुरी सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है। वा 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 वा, टाळ्या वाजवा. क्या बात आहे. महाराज म्हणले हे दारू पिऊन मौज करणं हे वाईट आहे. असे कितीतरी उदाहरणं तुम्हाला मला देता येतील. मग बायको जर हे तळमळीनं सांगत असेल ते नवऱ्यानं ऐकलं पाहिजे, हे हिताचं आहे. तसं महाराज आपल्याला हिताचं सांगतात. ऐके रे जना तुझ्या सुहिताच्या खुना पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, हिताचं आहे. पण शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. आमच्या जिल्ह्याचं वैभव वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांनी या अभंगावर फार सुंदर चिंतन केलेलं आहे बरं का. विचारल्याशिवाय सांगू नये असं शास्त्र आहे. पण काय विचारल्यावर सांगावं, काय न विचारता सांगावं याला सुद्धा शास्त्र आहे. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न शांतय पयपानम भजंगानाम केवलम विश्ववर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना जर तुम्ही त्याला उपदेश करत असले तो त्याच्या पचनी पडत नाही. हा माझ्याकडे लक्ष द्या. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा व्यर्थ आपली वाचा शिनू नये. क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आणि एनर्जी आपण खर्च करू नये. गावातलं एखादं आडमुठ म्हणलं ना हल्या दूध देतो. आडमुठ कळतं ना तुम्हाला. गावातलं एखादं आडमुठ म्हणलं ना हल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्या दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादाला लागून फायदा आहे का? त्याच्या नादाला लागून फायदा नाही. एक मला म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे, आपण काही जास्त टेन्शन घेत नाही. म्हणलं देवाचं त्याचं भांडण आहे, आपण मध्ये पडायची काय गरज आहे. म्हणे मी देवाला मानत नाही. म्हणलं मग चांगली गोष्ट आहे. अहो म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. मला काय वाटणार आहे. म्हणे कसं काय वाटत नाही. म्हणलं एरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्रं वाढलं समजीन. टेन्शन घेण्यासारखं आहे काय त्याच्यात? चला बोला. माझ्या मनाचं बोलत नाही मी. नाही तरी काय थोडी श्वान शुकरे बापुली. श्वान म्हणजे कुत्र आणि शुकर म्हणजे डुकर. महाराजाचं प्रमाण आहे. नाही तर काय कुत्र्या मांजराची कमतरता आहे का? बोला. आता इथं शिक्षक वर्ग भरपूर आहे, त्यांना माहिती आहे घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही. अंचाळ सर, घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही. मग सूर्य नाही का? बोला. सूर्य नाही का? बोला ना. आहे. मग घुबडाला का मान्य नाही? त्याला दिवसा दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काही घुबडाला नाही कळत. कीर्तन आहे, सप्ताह सुरू आहे, नवरात्र आहे, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. हा पर्सनल मॅटर आहे. कळलं माझं बोलणं? मानतच नसेल एखादा तर त्याला तुम्ही काही पर्याय करणार आहे का? माझ्यावरच उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आहे का? आता हे माझ्या हातातलं काय आहे? बोला बोला. हो नाही काहीतरी बोला. काय आहे माझ्या हातात? घड्याळ आहे. तुमच्या सर्वांचं म्हणणं आहे घड्याळ आहे, माझं म्हणणं आहे घड्याळ नाही. काय करसान तुम्ही? काही नाही. एखाद्या जवळच्या सांगा तुकाराम भाऊ तुम्ही सांगा महाराज जवळचे आहे तुमच्या. तुम्ही म्हणसाल अहो महाराज घड्याळ आहे ते. महादेव साखरे तुम्ही सांगा काय आहे? अहो सानप महाराज घड्याळ आहे ते. तुळशीराम महाराज तुम्ही सांगा काय आहे? अहो घड्याळ आहे ते. मी म्हणाल बरं तुमच्या मनानं आहे पण माझ्या मनानं नाही. मग तुम्ही काय करसाल? मूर्ख आहे रे, याच्या नादी लागू नका. चला बस एवढंच करायचं आणि पुढं जायचं. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरे देवा. दगडात बदल होतो पण माणसात बदल होत नाही महाराज. लक्षात ठेवा. एक दगड एकदा मंदिरात जातो तर देव होतो. त्या मंदिरात लोक रोज दर्शनाला जातात पण दगड राहतात, ही अधोगती आहे. कळलं माझं बोल? टाळ्या अशा विचार करून वाजवत जा. खर्चाचा विषय येतो. एवढा खर्च केल्यावर मग आपण पुन्हा सप्ताह करायचा कशाने? हा विठाला विठाला मानत नसेल एखाद्या तर त्याला पर्याय करू शकत नाही आपण. आता काही माणसं आवडीने सानप महाराजाचं कीर्तन आहे आपल्याला जायचं. आले ना पत्रकार आता, आहे का नाही? बाकीच्या कीर्तनाला नाही गेलो तर आपल्याला सानप महाराजाच्या कीर्तनाला जायचं बा. मग चालता चालता एखाद्याला म्हणतात अरे तुला माहिती आहे का कुणाचं कीर्तन आहे? ते पुढचं म्हणतं कुणाचं? अरे ते युट्यूबला आपण पाहत नाही का त्यांना? कोण? अरे टीव्हीला कीर्तन असतात त्यांचे. हा दुबईला कीर्तन करून आले. कोण? सानप महाराज. हा त्यांचं कीर्तन आहे आज. ते म्हणतं मग मी काय करू? पुढचं म्हणतं मग मी काय करू? अरे लय नामवंत महाराज येतो. मग तुझ्या गळ्यात बांधून हिट. मला गरज काय त्याची? मग याचा काय राग आहे? नाही. अरे मानणं न मानणं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी मानेल कोणी नाही मानेल. तुम्ही लादू नाही शकत कुणावर की तुम्ही याला माना म्हणून. नाही लादू शकत. अरे देव एक सगळ्याला आवडत नाही तर महाराज एक कसा आवडेल?
काही गणपती बाप्पाचे भक्त आहेत, काही आता नवरात्रात खुश आहेत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? अरे देव एक सगळ्यांना आवडत नाही, महाराज काय आवडणार आहे? तुम्ही लादू शकत नाही कुणावर. विठाला विठाला उपदेशाची गरज नसताना तुम्ही उपदेश केला तर पचनी पडत नाही. एखाद्यानं दारूचं दुकान आपल्याला विचारलं, मग सांगायला पाहिजे का? बोला बोला ना, सांगायला पाहिजे का? नाही, हाताला धरून दुकानात न्यावं. त्याच्याजवळ पैसे नसले तर आपल्या जवळचे काढावं, त्याला पाजावं आणि फुल करून चालू कीर्तनात आणून सोडून द्या. जातील आपले 200 रुपये, पण नास्त होईल ना कार्यक्रमाचा. आपले लोक याच्यातच पटायचे आहे का नाही? बरं, पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा, ते ऐकत नाही. एकाला बायको म्हणे, हे दारू पिता वाईट आहे. जरा 5G विनोद आहे, तुम्ही शहरातले म्हणून स्टँडर्ड बोलतोय थोडं. ते म्हणे, हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे, मलाही कळतं का दारू वाईट आहे. काय म्हणला? मलाही कळतं का दारू वाईट आहे. बायको म्हणे, मग सोडत का नाही. तो म्हणे, या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही. तो अधिकचा मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. कळलं माझं बोलणं? सांगितलं तरी ऐकत नाही. एकाला बायको रोज म्हणायची, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागले एक दिवस तुळशीराम महाराज आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केलं, किती कडू आहे म्हणे हे. तो म्हणे, तुला आज कळलं का हे दुःख मी कसं पचवत असते. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, माझी मला माहिती आहे. काय बी करतील पण पितील एवढं नक्की आहे. बघा, एक दारू पित होता, त्याचा मित्र त्याला म्हणे, दारू का पितो. दारू पित होता, दुसरा मित्र त्याला म्हणे, दारू का पितो. तो म्हणे, बायको सोडून गेली म्हणून. तो मित्र म्हणे, मग बायको काहून सोडून गेली. म्हणे, दारू पितो म्हणून. आता याला पर्याय काय. विठाला विठाला. लक्षात ठेवा, दारू गांजा मत पिओ यारो. पुन्हा एकदा सांगतो, अक्कल गुम हो जाती है.